आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी परिवहन विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अनेक नवीन बदल हे या खात्यामध्ये होत आहे। खात्याची प्रतिमा उंचावत असतानाच खात्याचा परफॉर्मन्स सुद्धा चांगला होतोय। अनेक वेळेला एखादं ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे असेल तर परिवहन खात्याच्या चक्रा मारायला लागायच्या, त्या आता सहजासहजी ऑनलाईन अनेक प्रक्रिया या संदर्भात केल्या जातात। टेस्टिंगच्या चांगल्या सुविधा या आपल्याकडे उपलब्ध आहे। ज्या काही सूचना आदरणीय दादाजी भुसे साहेबांनी दिल्या त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत। मी ज्यावेळेला गृह खात्याचा राज्यमंत्री होतो त्यावेळेला असं सातत्याने सांगायचो की ट्रकवर कंट्रोल आणा। ट्रक उजव्या साईडने चालतात, उजव्या साईडने चालण्याऐवजी कॅपॅसिटी त्यांच्या इंजिनमध्ये नसते आणि त्याच्यामुळे डाव्या बाजूने ट्रक चाललाय, उजव्या बाजूने ट्रक चाललाय आणि त्याच्यामधून वाहनं रस्ता काढत चाललाय, अशी परिस्थिती आज सुद्धा आपल्याकडे 4 लेन हायवेज झालेले आहेत, आपल्याकडे 6 लेन हायवेज झाले आहेत। पण आपण का इम्प्रूव्ह होऊ शकत नाही याच्यावर प्रॅक्टिकल इलाज आपल्याला काढायला लागेल। आपण परिवहन सप्ताह करतो त्याला आपण प्रत्येकाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो, कॉलेजमधल्या मुलांना इन्व्हॉल्व करतो, शाळेतल्या मुलांना इन्व्हॉल्व करतो, परंतु आपण एक साधं पत्रक काढावं ज्या भाषेमध्ये, भारतातल्या सगळ्या भाषांमध्ये काढा की कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला राईट ट्रॅकमध्ये येता येणार नाही। आणि राईट ट्रॅकमध्ये आला तर मग त्याला त्या ठिकाणी दंड तर होतो, परंतु काही काळ जर आपण आपल्या नाक्यावर म्हणजे ज्या ठिकाणी टोल बूथ असतो त्या ठिकाणी गाडी थांबवली, सगळ्यात जास्त हे कसं असतं, ट्रक फास्ट जात का असतात तर वेळेवर पोहोचावं म्हणून। त्यांना कळलं की मी जर चुकीच्या पद्धतीने वागलो तर मला डिटेन काही काळ मला थांबवून ठेवलं जाणार, तरच ही सुधारणा होणार, अन्यथा सुधारणा होऊ शकत नाही। कारण मी या खात्याचा मंत्री असताना प्रयत्न केल्या, अनेक मीटिंग घेतल्या, पण तुम्हाला खऱ्या अर्थाने जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर दादाजी भुसे साहेबांनी छोटीशी जी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याची साध्या आपण पॅम्पलेट्सवर काढू शकतो, ते कलर सुद्धा असायची गरज नाही। ज्या ठिकाणी ट्रक चालकांना वाचता येत नाही तिथे तुम्ही त्यांना वाचून दाखवण्याची व्यवस्था करा। एक गोष्ट अशी असते की अनेक लोकांनी झालं की शालेय शिक्षणामध्ये हे सगळं आलं पाहिजे। आपण जर परदेशामध्ये शालेय शिक्षण बघितलं तर त्याचा हा अविभाज्य भाग असतो। आज आमची बजेटवर चर्चा चालू होती त्यावेळेला सिव्हिक सेन्स हा जो असतो ह्याच्यासाठी वेगळं ट्रेनिंग हे मुलांना महाराष्ट्रातल्या देण्याची आम्ही व्यवस्था केलेली आहे। जवळजवळ 2 कोटी मुलं हे आमच्या शालेय शिक्षण विभागामध्ये शिकत असतात, त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत हा मेसेज तर गेलाच पाहिजे। पण तुम्ही परदेशामध्ये मुलं बघा, जर ती सायकल जरी चालवत असले तरी त्यांच्याकडे नी पॅड असणार, डोक्यावर हेल्मेट असणार। आपण मात्र हेल्मेटची सक्ती केली किंवा लगेच आंदोलनं सुरू होतात। पुण्यामध्ये हेल्मेटशिवाय पेट्रोल मिळणार नाही असं म्हटलं तर एक मोठं आंदोलन पुणे शहरामध्ये सुरुवात झाली। शेवटी 60% मृत्यू हे जर दुचाकी स्वारांचे होत असतील तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त ब्रेन इंजुरीचा भाग असतो की ज्यांना ब्रेन इंजुरी होते त्यांना 80% त्यांची फेटॅलिटी असते। मग हे तुम्ही लक्षात घेऊन मला असं वाटतं की थोडंसं प्रबोधन हे प्रत्येक चालकामध्ये, आरटीओने थांबवलं किंवा पोलिसांनी थांबवलं की मग वाईट वाटतं आणि मग त्यावेळेला हेल्मेट कुठेतरी डिकीट ठेवलेलं असतं ते आपल्या डोक्यावर घालायचं, हे कुठेतरी थांबायला लागेल। पटवर्धन साहेबांच्या काही चांगल्या मोहीम मुंबईमध्ये चालू आहेत ज्याच्यामध्ये हॉकर्स बसत होते रस्त्यावर वगैरे, बरेचसे त्यांनी हटवण्याचा प्रयत्न केलेला आहे। 100% होऊ शकत नाही, परंतु ह्या इनिशिएटिव्ह चालू झालेल्या आहेत। मुख्यतः पादचारी जे चालतात त्यांना सेफ पॅसेज हे देण्याची फार आवश्यकता असते। जसं आपण ह्या वेळेला म्हटलं की वारीमध्ये एकही मृत्यू झाला नाही हे खूप क्रेडिटेबल आहे, परंतु पादचाऱ्यांची सुरक्षा कशी करायची, कारण अपघातामध्ये केवळ वाहन चालक मृत्युमुखी पडतात असं नाही तर पादचारी सुद्धा मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडतात। आणि जे काही इनिशिएटिव्ह आपण आता घेतोय जसं समृद्धी महामार्गावर ब्रेक जर्नी होत नाही कारण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सिव्हिक अम्युनिटीज अजून तयार झालेल्या नाही। अगोदर महामार्ग तयार झाले आणि आता अम्युनिटीज तयार होत आहेत। तर सचिव साहेब इथं आहेत, कमिशनर साहेब इथं आहेत, हे काही एकट्याचा प्रश्न नाही, स्वतः मंत्री महोदय इथं होते। आपण जर त्यांना इन्सिस्ट केलं, आपण पुणे मुंबईवर काय होतं की आपण एकतर पेट्रोल घ्यायला थांबतो, त्या रेस्टॉरंटमध्ये थांबतो, त्याच्यामध्ये थोडंसं तुमचं जे लक्ष जे विचलित म्हणजे त्या मूळ ह्याच्यापासून झालं पाहिजे तो थोडासा रिलॅक्स
तुमच्या मेंदूला मिळत असतो आणि ह्याचं फार महत्व आहे. म्हणून पुणे मुंबईचे अपघात आपण कंट्रोल करू शकतो, परंतु जे समृद्धी महामार्ग जो 700 किलोमीटरचा आहे त्याला सुद्धा ताबडतोब जर काही सुविधा तयार होऊ शकत नसतील, टेम्पररी आपण टेंट घालून सुद्धा सुविधा सुरू करू शकतो. एंटरप्रेनरला काय नसतं, त्यांना रेडीमेड काही हे मिळतात, वुडन शालेज मिळतात, त्या घेऊन आपण सुरू करू शकतो. पण आपण मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर बोला आणि स्वतः आता दादाजी भुसे ह्या खात्याचे मंत्री असल्यामुळे ते आता गेलेले आहेत, परंतु हा मुद्दा सुद्धा महत्वाचा आहे. दुसरं जे असतं आपण परदेशामध्ये बघितलं तर जसं पायलटच्या बाबतीत असतं की डीजीसीएचा एवढा त्यांच्यावर कंट्रोल आहे की त्यांची ड्युटी समजा 6 तासाची असेल तर 6 तास किंवा 8 तास झाल्यानंतर त्यांना 1 मिनिट सुद्धा एक्स्ट्रा विमान चालवता येत नाही. पण आपण मात्र हे रूल्स इथं पाळत नाही. ज्यावेळेला आम्ही परदेशामध्ये जातो आणि त्याला 12 तासाचं हे दिलेलं असेल तर 12 तासाचा स्लॉट झाल्यानंतर त्याची बस ऑटोमॅटिक लॉक होते. अशी त्यांच्याकडे सिस्टम डेव्हलप केलेली आहे. कारण मानवी शरीर किती बोजा घेऊ शकतं ह्याला एक मर्यादा असते आणि त्याच्या पलीकडे जाऊन लोक अधिकचं काम करण्याचे प्रयत्न करतात आणि बऱ्याच वेळेला हे सुद्धा त्याला कारणीभूत ठरत असतं. अनेक वेळेला रात्रीचा प्रवास आपण वेळ वाचवण्यासाठी म्हणून करतो आणि तो सुद्धा जीवघेणा ठरत असतो. आपण मृत्यूंजय दूत असं नाव दिलेलं आहे, परंतु खरं तर मृत्युंजय दूत असं तुमचं नाव असलं पाहिजे. अशी छोटीशी सुधारणा त्या पारितोषिकामध्ये करावं, कारण मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी तुम्ही मदत केलेली आहे. आणि म्हणून एकंदरीतच आपल्याकडे मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुधारणा होत असताना आपण जे जे परिश्रम घेत आहे आणि आपल्याला मनापासून मी शुभेच्छा देतो. पूर्वीच्या काळामध्ये मला आठवतं की सुरक्षा आठवडा म्हटला की समोर हेडलाईटवर काळ्या रंगाच्या हे लावलं जायचं, म्हणजे डोळ्यावर उजेड येऊ नये. आज सुद्धा ह्या गोष्टींचं आपण फार पालन करतो असं बिलकुल नाही. आज सुद्धा अनेक ठिकाणी हेलोजन लॅम्पचा वापर होतो आणि त्यांनी समोरचा मनुष्य हा जवळजवळ त्याला काही क्षण दिसेनाचं होत असतं. अनेक लोक आपल्या गाड्यांच्या वर मोठ्या लाईट्स लावतात आणि त्यांना ज्याला पास व्हायचं असतं त्याला त्या लाईट्स ऑन करतात. छोट्या छोट्या गोष्टी असतील, पण या छोट्या गोष्टींची नोंद करून त्याला जर प्रतिबंध केला खूप मोठ्या प्रमाणामध्ये याच्यावर परिणाम होऊ शकतो. सुरक्षेचा विषय नाही, परंतु अनेक वेळेला एअर हॉर्नचा वापर केला जातो. मोठ्या प्रमाणात नॉईज पोल्युशन हे एअर हॉर्नने सुद्धा मोठ्या प्रमाणात होत असतं. त्याच्यावर सुद्धा खात्याने काही प्रमाणामध्ये ऍक्शन घेण्याची आवश्यकता असते आणि विशेषतः ट्रक आणि बसेस हे एअर हॉर्नचा फार वापर करतात. एकंदरीतच हे जे काम आहे, पोलिसांचं काम असेल, आरटीओचं काम असेल, दिवसरात्र काम करायला लागतं आणि त्याच्यामुळे हा एक थँकलेस जॉब असतो की जर काम नाही झालं तर तुम्हाला लोकांकडून अपशब्द सुद्धा ऐकायला लागतात, परंतु केलेल्या कामाचं कोणी कौतुक करतोच असं नाही. आणि म्हणून कमिशनर साहेब आता थोडंसं तुम्ही कौतुक केल्यानंतर लोकांना बरं वाटलेलं असणार की आपण केलेल्या चांगल्या कामाचं कौतुक झालेलं आहे. असंच काम आपल्या हातून घडत राहावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि त्याच्याचबरोबर आपली वेस्टर्न रिजनची जी ऑटोमोबाईल असोसिएशन आहे ती नेहमीच ऍक्टिव्ह राहिलेली आहे, अनेक गोष्टीमध्ये ऍक्टिव्ह राहिलेली आहे. मग ती रस्ता सुरक्षेमध्ये असेल, विंटेज कार्सच्या संदर्भातलं असेल, त्यांचं एक वेगळं असं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट खरं तर मुंबईच्या संदर्भात ज्याला आम्ही विचार करतो आणि विशेषतः एअर क्वालिटीच्या संदर्भात विचार करतो त्यावेळेला गाड्यांपासून होणारं प्रदूषण हे सुद्धा एक महत्वाचा विषय आहे जो आरटीओ डिपार्टमेंट आणि पोलीस डिपार्टमेंटने हँडल केला पाहिजे. आपण पोल्युशन अंडर कंट्रोलचे स्टिकर्स लावतो, परंतु खूप त्याच्यावर आपल्याला मर्यादा येते, कारण आपण किती वेळ वाहन थांबवणार आणि मुंबईला ट्रॅफिक एवढी असते की ते कॉन्स्टंटली गाड्या जातच असतात. तर याबाबत सुद्धा चांगली कामगिरी आपल्या हातून घडो, कारण मुंबईची एअर क्वालिटी इंडेक्स जी 150च्या बाहेर गेला होता. अनेक भागामध्ये आता तो 65, 75, हायेस्ट आहे तो सुद्धा 120 आहे. याच्यामध्ये मोठा वाटा हा कन्स्ट्रक्शनवर आलेल्या मर्यादांमध्ये असला तरी गाड्यांच्या पासून होणारं प्रदूषण हे मुंबईमध्ये 40% आसपास आहे आणि त्याच्यामुळे त्या संदर्भात सुद्धा चांगली कामगिरी आपल्या हातून हो, कारण पोल्युशनने किती परिणाम मानवी जीवनावर होत असतात याच्यावर सुद्धा खूप चांगलं हे आहे.
आपण चांगल्या अशा कार्यक्रमामध्ये मला सहभागी करून घेतल्याबद्दल आपले आभार मानतो. आणि आता आपण इंटरसेप्टर व्हेकल घेतायत आणि त्याच्यामध्ये स्पीड गन सुद्धा असते. तर स्पीड गनचा आपण जर चांगला वापर केला तर निश्चितपणे वाहनाच्या स्पीडवर नियंत्रण येईल. आणि मी गोवासारख्या राज्यामध्ये बघितलेलं आहे, त्याचा परिणामकारक वापर हा गोवा राज्याने केलेला आहे. तर आपल्या या वाहनं आज आपण 145 वाहनं, ही काही कमी संख्या नाही, 145 वाहनं आपण ज्याला देत आहे त्याला त्याचा परिणामकारक वापर आपल्या हातून घडो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपणा सर्वांनाच मनापासून शुभेच्छा देतो. आणि ह्या शुभेच्छा देत असताना आम्हाला सुद्धा काही बंधनं पाळायला लागतात. ज्याला ट्रॅफिकला अडथळा होतात, अशी अतिक्रमणं काढली जातात, त्याला आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये फारसं इंटरफिअर करत नाही. आणि अगदीच खूपच मोठं आंदोलन झालं वगैरे तर मग त्याच्यामध्ये लक्ष घालायला लागतं. परंतु सुरक्षा आणि माणसाच्या जीवनासारखं बहुमोल काही नाही. आणि त्याचं जीवन, त्याचं रक्षण करण्यासाठी आपण हा उपक्रम घेताय, याच्याबद्दल परिवहन खात्याचं, पोलीस खात्याचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.